सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन लिखित त्यांचं पुस्तक. विभाग 4चं प्रकरण 2 सुरू करते. हंगामी कामगारांचं भयंकर आयुष्य. बॉसच्या कामगार संघटना समितीच्या एका सदस्याशी मी बोलत होतो. वयाच्या 40शीत असलेला तो एक हसतमुख गृहस्थ होता. त्याची कंपनीतली कारकीर्द याबद्दल मी बोलत होतो तेव्हा तो म्हणाला, सर, मी इथे 16 वर्ष तात्पुरता कामगार म्हणून काम केलंय. त्यानंतर त्यांनी मला कायमस्वरूपी कामगार करून घेतलं. माझ्या तरुणपणातली महत्त्वाची वर्ष माझ्या डोक्यावर बेकारीची कुऱ्हाड कधी कोसळू शकते अशा बेचैनीत गेली. त्याच काळात माझं लग्न झालं. माझी मुलं लहानाची मोठी होऊन शाळेत जायला लागली. मी ब्रेक घेतला तर माझी बायको तणावाखाली आणि अस्वस्थ असायची. तुम्हाला नोकरी नसेल तर तुमचं सामाजिक स्थानही घसरतं. नातेवाईकांना भेटल्यावर तुम्ही ब्रेकवर आहात हे सांगणं लाजिरवाणं असतं. 1973 टाटा पॉवरमध्ये तरुण वयात ट्रेनी म्हणून दाखल झाल्यावर मी अनेक कामगारांना 10 वर्ष किंवा तत्सम काळासाठी तात्पुरते कामगार असलेलं पाहिलं होतं. ही परिस्थिती मला नवीन नव्हती, पण तुम्ही वयाच्या 20शीत असताना अशा परिस्थितीचं संपूर्णपणे आकलन होणं शक्य नसतं. त्याच्या आवाजातली वेदना आणि तीव्रता यानं मला पछाडलं. माझ्या मनातून ते विचार घालवणं मला अवघड झालं. मी अरविंद श्रोती यांच्याशी बोललो. ते म्हणाले, अशी परिस्थिती नेहमीचीच आहे आणि तात्पुरते कामगार आणि कंत्राटी कामगार हे भयंकर शोषण होणारं आयुष्य जगतात. मालक आणि समाज यांच्याकडून त्यांची सारख्याच प्रमाणात अवहेलना होते. ते एक नैराश्यपूर्ण आयुष्य जगतात. आम्ही काही कामगारांना भेटून त्यांच्याशी बोलायचं असं ठरवलं. चिंचवड पुणे येथे एक आल्हाददायक रविवारची सकाळ होती. 20 कामगार मला भेटण्यासाठी जमले होते. त्यांना रजा घ्यायला लागू नये यासाठी रविवारच निवडणं भाग होतं. ते अनेक कारखान्यांमधून आले होते. त्यातल्या महत्त्वाच्या कंपन्या म्हणजे ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग्स अँड असेंब्लीज लिमिटेड, बजाज ऑटो, बॉश, सुल्जर, MAASS, फ्लॅन्ज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी. या यादीत ज्या कारखान्यांमधून कामगार मला भेटायला आले होते त्या सगळ्या कंपन्यांची नावं नाहीत. मी माझी ओळख करून दिली आणि त्यांची नावं गुप्त राहतील याची हमी दिली. आधी ते जरा बिचकत होते, पण संभाषण सुरू झाल्यावर मोकळेपणानं बोलायला लागले. मी सुरुवातीला त्यांच्यापैकी एकाशी बोललो. तो पुण्याला नोकरीच्या शोधात आला होता. तो मराठवाड्यातल्या एका छोट्या गावाकडचा होता. या कंपनीत तू किती वर्ष कामाला आहेस ते सांगतोस का? 2009 पासून सर. सुरुवातीला मी हेल्पर म्हणून काम करायचो. लवकरच मी वेल्डिंग शिकून घेतलं. मग मी वेल्डर म्हणून काम करायला लागलो. मी एका कंत्राटदारातर्फे कामावर लागलो, पण त्यानं आमच्या प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम भरली नाही आणि कंपनीनं त्याला काढून टाकलं. मग कंपनीनं मला तात्पुरता कामगार म्हणून भरती करून घेतलं. पगार मला आधी 7 महिने 7,500 रुपये दरमहा मिळायचे. कंपन्या 7 महिन्यांसाठी तात्पुरत्या कामगारांना भरती करून घेतात, ज्या योगे ते कायमस्वरूपी नोकरीवर हक्क सांगू शकणार नाहीत आणि त्यांना काढून टाकल्याबद्दल भरपाई द्यावी लागणार नाही. याला कामगारांच्या भाषेत पिरियड शब्द आहे. त्यांनी तुला 7 महिन्यानंतर काढून टाकलं का? नाही, त्यांनी मला ट्रेनी म्हणून 2 वर्षांसाठी नियुक्त करून घेतलं. 2011 ट्रेनीचा पगार दरमहा 6,000 रुपये होता, पण ते ट्रेनीच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंड कापून घेत नसत. कमी पगार आणि तात्पुरत्या करारावरच्या कामगारानंतर ट्रेनी, हे वेगळं आहे. 2 वर्षांचा ट्रेनी म्हणून काळ संपल्यानंतर त्यांनी मला तात्पुरती मदत करणारा कामगार म्हणून बोलावलं. तेव्हापासून पर्यवेक्षकाच्या मर्जीनुसार मी 7 महिने किंवा त्यापेक्षा कमी काळासाठी काम करतो. मग ते मला ब्रेक देतात. ब्रेक किती काळाचा असतो ते सगळं काम किती आहे त्यावर अवलंबून असतं. काही वेळा ते काही दिवस चालतं, काही वेळा जरा जास्त, म्हणजे 1 किंवा 2 महिने चालतं. माझी गरज असेल तेव्हा पर्यवेक्षक मला फोन करून बोलावून घेतो. मला जेवढं समजलं ते मी त्याला पुन्हा एकदा सांगितलं. बरोबर आहे का असं विचारलं. हो.
आता डिसेंबर 2018 चालू आहे. तुला ते किती पगार देतात? मला PF आणि ESIC वजा करून हातात 8,800 रुपये पडतात. कुटुंब? होय सर, माझं 5 वर्षांपूर्वी लग्न झालं. मला 4 वर्षांचा एक मुलगा आहे. 8,800 रुपये यात तुझं कसं काय भागतं? ती मोठीच समस्या आहे. लग्न झालं तेव्हा माझा पगार 7,500 रुपये होता. 2,500 रुपये मला घरभाडंच द्यावं लागायचं. मध्येच एक दुसरा कामगार म्हणाला, सर, मालक भाडं वाढवतो आणि साधारणपणे 11 महिन्यांपेक्षा जास्त राहू देत नाही. आम्ही एका 10 फूट बाय 10 फूट अशा खोलीत राहतो. बहुतेक सगळे तात्पुरते कामगार अशाच खोलीत राहतात. दुसरी जागा पाहायची तर आम्हाला त्याच वस्तीत किंवा मुलाच्या शाळेजवळ पाहावी लागते. माझा 4 वर्षांचा मुलगा शाळेत जातो. त्याच्या शाळेची फी पण खूप आहे, 3,200 रुपये. तुझी बायको नोकरी करते का? मी पहिल्या कामगाराला विचारलं. नाही सर, मुलाला शाळेत नेण्या आणण्यात तिचा खूप वेळ जातो. मग तू 8,800 रुपयात कसं भागवतोस? मी परत तोच प्रश्न विचारला. एक प्रदीर्घ शांतता पसरली. दुसऱ्या कामगारानं परत मध्येच बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, त्याला जायला यायला कंपनीची बस आणि कॅन्टीनचं जेवण मिळतं. सगळ्या कामगारांना ती सुविधा नाही. वाहतूक खर्च आमच्या खिशाला परवडणारा नाही. तुम्ही आजारी पडलात तर काय, ESIच्या योजनेचा लाभ मिळतो का? कोणता ESI सर? आम्ही जास्त दिवस आजारी असल्यानं गैरहजर राहिलो तर आमची नोकरीच जाते. काम कोणासाठी थांबत नाही. ESI मधली सिक लीव कोणालाच मिळत नाही. यावर सगळ्यांचं एकमत झालं. काम गमावण्याच्या भीतीनं त्यांना कामगार विमा योजनेसारख्या समाज कल्याण योजनेवर पाणी सोडावं लागत होतं. ESIचं ओळखपत्र नाही का तुमच्याकडे? ते काय असतं? आमच्याकडे ते नाही. एखादा कामगार जखमी झाला तर काय घडतं? ते अपघाताच्या दिवसाचा पगार देतात. इतर दिवसांचा पगार मिळत नाही? नाही. एका कामगारानं परत मध्येच थांबवलं आणि म्हणाला, सर, आमच्या कंपनीत एका कामगाराच्या तर्जनीचं बोट तुटलं. त्याचे 2 तुकडे झाले. त्यानं मला तर्जनीचा भाग कुठे तुटला ते दाखवलं. डिस्टल फॅलेज हा त्या अपघाताचा प्रकार होता. त्या कामगाराचं डिस्टल फॅलेज गेलं. याबद्दलची नुकसान भरपाई खूप जास्त असते. तर्जनीचा पुढचा भाग गेल्यामुळे त्याला बरीच नुकसान भरपाई मिळाली असेल. काही मिळालं नाही सर, काही सुद्धा नाही. तुला खात्री आहे? अगदी नक्की, तो म्हणाला आणि पुढे सांगायला लागला. सुरक्षेची साधनं देतात, हेल्मेट, एप्रन, सगळं दिलं जातं. पण अपघात झाला तर पैसे मिळत नाही. त्यांना वाटत असेल आम्ही सिक लीवचा गैरवापर करू. घरगुती समारंभ वगैरे असले तर काय घडतं, म्हणजे कुटुंबात एखादं लग्न वगैरे असलं तर त्या दिवशीच्या गैरहजेरीचे पैसे बुडतात. पण मी माझ्या पर्यवेक्षकाला आधीच सांगतो, जरी तो त्यावर नाराज होत असला तरी. पर्यवेक्षकाची भीती प्रत्येकाच्या बोलण्यात जाणवत होती. म्हणजे तुम्हाला भरपगारी रजा मिळतच नाही? सिक लीव किंवा कॅज्युअल लीव नाही? नाही सर. काही कंपन्यांमध्ये तुम्हाला तुमचा कामाचा पिरियड संपल्यावर किंवा ब्रेक दिला तर तेव्हा रजांचं वेतन देतात. मात्र ते पिरियडच्या शेवटी मिळतं. तुम्ही पिरियडमध्ये रजा घेतली तर ती बिनपगारीच असते. तुमच्या कारखान्यात किती कामगार काम करतात? कायमस्वरूपी साधारण 86, तात्पुरते कामगार 50, आथाडी कामगार 50 आणि 100च्या आसपास कंत्राटदाराकडून आलेले. यातलं वैशिष्ट्य म्हणजे कंत्राटदाराचे कामगार तात्पुरत्या कामगारांपेक्षा जास्ती पगार म्हणजे टेक होम पे मिळवतात. कारण त्यांना बसच्या प्रवासाचा आणि कॅन्टीनचा खर्च द्यावा लागत नाही. सर, ते बस भाडं आणि कॅन्टीनचे पैसे वाढवतात. वाटाघाटीनंतर कामगारांचा पगार वाढवला तर ते हे पैसे वाढवतात. आम्हाला पगार मुळातच कमी असल्यानं खूप भार पडतो. तुम्हाला किमान वेतन दरानुसार पगार देतात? होय, ते किमान वेतन दरानुसार पगार देतात. संघटनेचा नेता विशद करून सांगायला लागला. पण बऱ्याच वेळा किमान वेतन दरामधल्या सुधारित वाढलेल्या पगाराची थकबाकी देत नाहीत. मला आश्चर्यच वाटलं. तुमची संघटना काय करते मग? तुम्ही त्यांच्या केस घेत नाही का? ते आमच्याबद्दल काही वेळा व्यवस्थापनाशी बोलतात, पण त्याचा काही उपयोग होत नाही.
सगळेजण उदास हसत म्हणाले, तुम्ही तुमच्या पर्यवेक्षकाशी का बोलत नाही? मी एका कामगाराला विचारलं. तो नोकरी गमावण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. आम्ही काही कामगारांना नोकरी गमावताना पाहिलंय सर. त्या विषयाची परीक्षा न घेतलेलीच बरी. बोनस? मी विचारलं. काही कामगार म्हणाले त्यांना 1 महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळतो. इतर काही जणांनी तो मिळत नसल्याचं सांगितलं. त्यांनी एका वर्षात 30 पेक्षा जास्त दिवस काम केलं तर ते बोनसला पात्र होतात असं मी जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना त्याचं आश्चर्य वाटलं. नुकताच सरकारनं बोनसच्या नियमात बदल केला होता. कायद्यानुसार किमान वेतन दरानुसार किमान बोनस देणं भाग होतं. किमान वेतन दर 10,000 रुपयांपेक्षा थोडा जास्त होता. म्हणजे 1 महिन्याच्या पगारा इतका 8.33%. मिनिमम बोनस साधारण तितका म्हणजे 10,000 रुपये होतो. काही अविवेकी मालक ही रक्कम जरा जास्त आहे असं मानून देतच नाहीत. काही त्यापेक्षा कमी रक्कम ठराविक रक्कम बोनस म्हणून देतात. कायमस्वरूपी कामगारांची संख्या 100 पेक्षा कमी ठेवायचा एक प्रघात आहे. यामागचं कारण म्हणजे मग मालक सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय कारखाना बंद करू शकतो. तुमच्या कारखान्यात किती कामगार काम करतात? मी हा प्रश्न बॉसच्या एका कामगाराला विचारला. ती एक जर्मन कंपनी आहे. कामगारांच्या समस्या हा प्रकार तिथेही आहेच. त्यांच्या बेंगळुरूच्या कारखान्यात कामगारांचं वेतन खूप जास्त असल्यामुळे वेतनाचा भार कंपनीला परवडत नाही. तुमच्या कारखान्यात किती कामगार काम करतात? मी बॉसच्या कामगाराला तोच प्रश्न पुन्हा विचारला. कायमस्वरूपी 189, ऑफिस कर्मचारी 350, कंपनी ट्रेनी 800, नेमचे ट्रेनी 750, कंत्राटदाराचे कामगार 40, यशस्वी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे 40, रिलायबल 60, हाऊसकीपिंग 45, बागकाम 10, कॅन्टीन 35, YISD 40, सुरक्षा 60 आणि ठराविक काळासाठी करावर असलेले 40. सर, ही आकडे मोड काही अचूक नाही पण जवळपास जाणारी. वाह, बॉश बहुतेक वेतनाच्या आकड्याबद्दल जरा जास्त संवेदनशील बनलं असावं. कायमस्वरूपी कामगार ही वर्गवारी सोडून ते इतर भागातले कामगार इतक्या प्रचंड संख्येनं भरती करून घेत होते. सटकन नजर टाकली तरी कायमस्वरूपी नसलेल्या कामगारांची संख्या 1,920 आहे आणि कायमस्वरूपी 189 आणि इतर स्टाफ 350. पगाराच्या रकमेत किती फरक असतो कायमस्वरूपी कामगार आणि इतर यांच्यामध्ये असं मी विचारलं. कायमस्वरूपी कामगारांना साधारण 50,000 रुपये CTC नुसार निव्वळ वेतन 43,000 रुपये मिळतात आणि इतरांना म्हणजे स्किल्ड आणि सेमी स्किल्ड यांना 10,500 तर अनस्किल्ड कामगारांना 7,500 रुपये मिळतात. फारशा तपशिलात न जाता सहजपणे आकडेमोड केली तर काय चित्र दिसतं? सर्व तात्पुरत्या कामगारांना म्हणजे 1,920 लोकांना 10,500 रुपये पगार मिळतो असं गृहीत धरू आणि आपल्याला सांगितलं गेलंय की सगळ्या कायमस्वरूपी कामगारांना म्हणजे 189 लोकांना 43,000 रुपये पगार मिळतो. म्हणजे सर्वसाधारण वेतन दर आहे 13,412 रुपये. अशा प्रकारे खर्च काबूत ठेवला जातो. कायमस्वरूपी कामगारांची संख्या कमीत कमी ठेवणं आणि तात्पुरते नेमसे ट्रेनी कर्मचारी सर्व इतर पदांवर भरती करणं हे यामागे धोरण आहे. या धोरणातला तोटा म्हणजे अनिश्चित नोकऱ्या. हा प्रकार उद्योग जगात सर्रास चालत असल्यामुळे या अपायकारक प्रकारासाठी एकट्या बॉसला नावं ठेवणं अयोग्य ठरेल. मंडळी, आज आपण इथे थांबूया आणि याच्या पुढचं जे विवेकजींनी विश्लेषण केलेलं आहे ते उद्याच्या भागात आपण वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. पण या कंपन्या नावं मोठी मोठी असतात पण कामगारांचं कसं शोषण करतात हे ह्याच्यातून अगदी सहज समोर येत आहे. खूप वाईट वाटतंय पण काय करणार, अशी परिस्थिती आहे. बघूया उद्या काय म्हणतायत श्री विवेक पटवर्धन आपल्या पुढच्या विश्लेषणामध्ये. धन्यवाद. भेटूया उद्या.